तर आता आम्ही फिरून झालेलं आहे आणि आम्ही रोड क्रॉस करतोय, पण रोड क्रॉस करताना एवढी अच्छा. ट्रॅफिक होती की रोड लवकर क्रॉस करायलाच आम्हाला जमलं नाही. आणि तिथून आम्ही पुढे निघालो आणि निघाल्यानंतर घरी जाऊन आम्हाला जेवण करायला खूप कंटाळा आला होता. तर आम्ही बोललो रस्त्यातच असं काहीतरी आम्ही चांगलं खाऊ. तर सजेस्ट केलं मला बाबूने आणि दिव्यानी. तर बोलले चला बाबा आपण आज पाणीपुरी खाऊ. तर बोललो ठीक आहे जाऊ आज पाणीपुरी आपण खाऊ. पण पाणीपुरी ॲक्च्युली खारेगावात एक फेमस आहे मोरया पाणीपुरीवाला म्हणून. तर तुम्ही कधी खारेगावात किंवा कलवा साईडला आलात ना तर जरूर तुम्ही या. आणि आम्ही आता पोहोचलेलो आहे पाणीपुरीच्या ठेल्यावरती. तर तुम्ही बघाल इथे अत्यंत अशी गर्दी आहे. आणि इथले एक कौन है वैशिष्ट्य ये आहे, लोग? तुम्ही गेल्यानंतर आहे ना तो पाणीपुरीवाला तुम्हाला ना थांबवून कहाँ से ठेवत आते नाही. हैं ये? सुकी पुरी तर एवढी देतो ना तो आपल्याला खाण्यासाठी, म्हणजे पुरी ऑर्डर तुम्ही नंतरच करा. पण ऑर्डर करण्याच्या आधी तुम्हाला एवढ्या सुक्या पुऱ्या देतो ना तो की खाऊन खाऊन त्यांनीच पोट भरून जातं. तू आणि मी समझा? हाँ. पाणीपुरी खायला सुरुवात केलेली आहे. मी पाणीपुरीला ऑर्डर दिली आणि दिव्यानी सँडविचसाठी. आणि मी गरीबाला खिलवतोय. तर गरीब आहे हा आमचा तीर्थ गरीब. आणि त्यांनी शेवपुरीला ऑर्डर दिली आणि दिव्यानी सँडविचला ऑर्डर दिली आणि मी पाणीपुरीला. तर मला माहिती आहे सर्वात पहिले पाणीपुरी हा पदार्थ पटकन येणार आणि पटकन पुरणार. आणि मलाही खूप भूक लागली होती. बड़ा तर हरामी हो. मी ऑर्डर दिली आणि मी माझं चालू केलं खाण्यासाठी. आणि सुंदर आहे टेस्ट, खूप छान आहे त्यांची टेस्ट. म्हणजे तुम्ही बघा टेस्ट पण आहे, क्वांटिटी पण आहे आणि क्वालिटी पण आहे. ॲक्च्युली साफसफाई पण त्यांची खूप छान आहे. आणि आम्ही कधी पाणीपुरी खायचं म्हणलं की आम्ही तिथेच खायला जातो पाणीपुरी. आम्ही पूर्ण फॅमिली, कारण तो आमचा एकच आहे पाणीपुरी. आम्ही इकडे तिकडे खात नाही. कारण इकडे तिकडे पाणीपुरी जर खाल्ली तर ते अनसरीज कुठल्याही गोष्टी कसे वापरतात, साफसफाई नसते, कसेही देणं वगैरे. आणि हा जो आहे हा पाणीपुरी खूप साफसुथरा आहे आणि छान आहे. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर खूप सुंदर आहे. आणि मी बघता बघता 2 प्लेट पाणीपुरी खाल्ली. आणि माझ्यासोबत 2 गरीब होते. तर त्या गरिबांना मी विचारत होतो तुम्ही खाणार आहात का, खाणार आहात का. तर नाही नाही म्हणता म्हणत त्यांनी पण पाणीपुरी खाल्ली. आणि आम्ही पाणीपुरी खाऊन आता आम्ही आमच्या वाटेला निघालो. आणि घरी आम्ही निघालेलो आता परत निघालेलो आहे. तर परत निघता निघता आम्हाला वाटेमध्ये असा प्लॅनिंग समजलं की चला थोडा थोडा टाईम अजून फिरू. पण फिरण्या एवढा टाईम नव्हता, रात्री लेट झाला होता. दुसऱ्या दिवशी कामाला पण जायचं होतं. त्यामुळे ब्लॉग संपवला आणि घरी आम्ही येऊन झोपलो. गुड नाईट.